कारवाई आहे, एकूण किती मालमत्ता दुकानं काढणार? यामध्ये शहराचा जो महत्त्वाचा चौक आहे बाबा पेट्रोल पंपाच्या इथला, त्या चौकामध्ये लेफ्ट टर्नला काही अनधिकृत बांधकाम या ठिकाणी होते. 10 ते 12 टपऱ्यांचं अनधिकृत बांधकाम होतं. त्यामुळे रस्त्याला अडथळा होत होता. रस्त्याच्या बाजूला त्यांचे ग्राहक आणि इतर ज्या त्यांच्या गाड्या उभ्या राहत होत्या, त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशाने, तसेच माननीय अतिरिक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही कारवाई पोलीस विभागाच्या सहकार्याने आमच्या सर्व झोनच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई होत आहे. यामध्ये ट्रॅफिकला अडथळा होत होता, त्यामुळे ही मुख्यतः कारवाई होत आहे. आणि ही सर्व जी बांधकामे होती ती अनधिकृत आहेत, त्यामुळे कारवाई आपण करत आहोत. नाही, काय जागेचा वाद आहे, काय TDR वगैरे काय मोबदला मागताय? यामध्ये आपण त्यांना नोटीस दिल्या होत्या, त्यांचे कागदपत्र मागवले होते. जर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल तर आपण ती कागदपत्रे मागवली होती, परंतु त्यांनी कुठलीही कागदपत्र दिली नाही. त्यामुळे ही बांधकामं अनधिकृत होती असं स्पष्ट झालं. त्यामुळे जास्त खोलात न जाता आम्ही अनधिकृत बांधकामांना महानगरपालिकेच्या अधिनियमान्वये नोटीस देऊन कारवाई करण्यात आली. आपण कारवाई करता, पण परत पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होतं, यावरती आपण उपाययोजना करणार आहात? नाही, आम्ही आतापर्यंत जे आता नजीकच्या काळात अतिक्रमण काढले, जसं आता उदाहरण दिलं तर गजानन महाराज मंदिर ते सेवन हिल चौकपर्यंत, तर त्या ठिकाणी आम्ही दक्षता घेतली की ते अतिक्रमण बऱ्याच वर्षापासून काढायचे पण पुन्हा बसायचे. तर आपण तिथं आता फिरतं पथक आपलं वारंवार जातं आणि ते आपण इन्शुअर करतो की तिथं पुन्हा अतिक्रमण होणार नाही. तर आपण जर बघाल तर आता जवळजवळ महिनाभर झाला आहे तिथं अतिक्रमण काढून, तर आता पुन्हा तिथं अतिक्रमण आम्ही होऊ दिलेलं नाही. तसेच आपण इतर जे अतिक्रमण काढतोय त्या ठिकाणी आपण ती दक्षता घेतो. ट्रैफिक की वजह से जो शहर में बड़े बड़े दुर्घटना होने की संभावना थी, और एक अपने पास हाल ही में सिडको बस स्टैंड के पास दुर्घटना घटी है, तो उस हिसाब से माननीय आयुक्त महोदय जी श्रीकांत सर, इनके निर्देश पे हमारे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी सर, इनके मार्गदर्शन में आज मैं हमारे उपायुक्त देवरे सर और सहायक आयुक्त मोरे सर के अंडर में ये मुहिम ले रहा हूँ. हम शहर में जो लेफ़्ट टर्न है, लेफ़्ट टर्न के ऊपर जहाँ हमने जो टपरिया शेड वगैरह निकाले थे, तो कुछ लोगों ने और डाल दिए. और जब ये नगर नाका से नासिक से जब लोग आते हैं तो दावी बाजू ये क्लियर होना चाहिए. इसके ट्रैफिक पुलिस का भी हमारा मीटिंग हुआ था, उन्होंने भी हमसे ये बात की थी. तो आज हमारे साथ ट्रैफिक डिपार्टमेंट के भी है, क्रांति चौक पुलिस स्टेशन के भी लोग हैं. और शहर में हमने सभी चौक के ऊपर ये निर्देश मार्किंग किया है, और हालात के हिसाब से ट्रैफिक नहीं होना, इसलिए अभी हम ये टपरी और रिक्शा स्टैंड बाजू कर रहे हैं. जो कुछ रिक्शे वाले बेचारे रास्ते में खड़े थे उनको भी साइड में हम जगह दे रहे हैं. और ख़ास तौर से बाबा पेट्रोल पंप का जो चौक है बहुत रश होता है, रात में भी बहुत ट्रैफिक होता है. सभी शहर के जो पर्यटक आते हैं यहाँ से आते हैं और यहाँ से जाते हैं, इसलिए आज आयुक्त के आदेश पे हम ये कार्रवाई कर रहे हैं.